पिंपरी चिंचवड शहरामध्ये कचऱ्याचे ढीग साचत आहेत. ह्याला जबाबदार कोण? गेले 15-20 वर्ष आम्ही बघतो आहे, ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाली त्यावेळेसची लोकसंख्या, नंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचं रूपांतर झालं, त्यानंतर काही आमची 10 गावं आली, त्या गावांचा विकास झाला. त्या काळामध्ये गावामध्ये आमच्या कचरा हे होते, उकरंडे होते. उकरंडे असल्यानंतर गाव लोकसंख्या कमी होती, पण उकरंडा बंद केल्यानंतर महापालिकेने कचरा कोंडी आणली. कचरा कोंडीमध्ये लोकांनी घाण जास्ती कचरा कोंडी ओव्हरफ्लो होत आली. त्यानंतर कचरा कोंडी बंद केली लोकसंख्येच्या आधारानुसार, आणि अनेक टेम्पोच्या मार्गे किंवा महापालिकेच्या नियोजनाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. दुर्दैव झालं या की 15-20 वर्षामध्ये शाश्वत विकासाच्या नावाखाली मुशी ह्या डेपोमध्ये अनेक लोकांनी लक्ष घातलं नाही. स्थानिक लोकांनी इथं लक्ष घातलं पाहिजे होतं. आज स्वर्गीय अजितदादा पवार असते तर मुशीचा झालेला दुर्घटना ही दुर्दैव आहे. आज पिंपरी चिंचवड शहराला मला वाटतं, वाईट वाटतं. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो की त्यावेळेस स्वर्गीय रामकृष्ण मोरे असतील, माननीय स्वर्गीय शंकर वाजीराव पाटील असतील, ह्या लोकांनी ह्या भागातला कचऱ्याचा विल्हेवाट कसा लावायचा ह्या अनुषंगानं मुशीमध्ये डेपो केला. ह्या डेपोनंतर कचऱ्यापासून काय बनवायचं तेव्हा काय कल्पना नव्हतीच, खतं पण तयार होत नव्हतं. आज दिवसेंदिवस गेले 95 साली, 2000 साली, 2005 साली, 2010 साली, 2015 साली, 2020 साली आणि 2026 साली पिंपरी चिंचवडची लोकसंख्या ही 20-25-30 लाखाच्या मोल गेलेली आहे. ह्याच्या नंबर अनेक मुशी आसन, तळवदा आसन, चलोरी आसन, चिखली आसन, आमचं भक्तिशक्ती हे आसन, आकुर्डी आसन, निगडी आसन, प्राधिकरण आसन, पिंपळगोगाव आसन, सांगवी आसन, रातनी आसन, वाकर आसन, ह्या भागात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत गेली आणि त्याच्यामुळं कचऱ्याची समस्या गंभीर होत गेली. ह्या ठिकाणी आमच्या स्थानिक लोकांनी लक्ष घातलं नाही. ह्याला जबाबदार आम्ही सगळे लोकच आहोत. आमच्या काँग्रेस पक्षाने त्यावेळेस लक्ष घातलं होतं, त्यावेळेस आम्ही कचरामुक्तीसाठी चांगलं काम केलं काँग्रेसने. आज मला एकच सांगायचं आहे, शाश्वत विकासाच्या खाली जर मुशी डेपोमध्ये एवढा कचरा मोठा जमा होतो, ह्याला जबाबदार कोण? पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी लक्ष का घातलं नाही? गेली 5 वर्ष प्रशासन गाजवत होती. प्रशासन गाजवत असताना या ठिकाणी कचऱ्यापासून कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प त्यांनी आणला, पण आणल्यानंतर पिंपरी चिंचवडचं हे एवढा मोठा डोंगर झाला. आम्हाला आश्चर्य वाटलं की हा डोंगर झालाच कसा? ह्याला जबाबदार पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, उपायुक्त आणि प्रशासन आहे. या ठिकाणी योग्य वेळी प्रशासनाने जर हे डोंगर होतं बघितलं नाही, त्याच्यामुळं गेल्या महिन्यापूर्वी जो मोठा अपघात झाला आणि आमच्या गावातले, आमच्या पिंपरी चिंचवड शहरातली 10 लोकं गेली. जर स्वर्गीय अजितदादाच आता असते हयात तर हा प्रश्न लय मोठा चेकला असता. माझ्या सर्व स्थानिक नेत्यांना माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवडला 40-50 वर्षामध्ये असं कोणताही अपघात झाला ना की ते आमचा कामगार गेला म्हणून. आज अचानक 10 कामगार आपले तिथून गेले. ती इमारत कशी बांधली, का बांधली याच्याबद्दल कोणी बोलत नाही. कचऱ्याची विल्हेवाट का लागत नाही हेही कळत नाही. आज गल्लीबोळामध्ये, गावागावामध्ये कचरा थांबतोय. पुणे महापालिकेची जी तक्रार झाली, पुणे महापालिका ही मोठी महापालिका आहे. आज 75-60 वर्ष त्यांना पूर्ण झालेले. आज आपल्या 30-40 वर्षामध्ये आपण आपल्या जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावताना सर्व स्थानिक नेत्यांनी, सगळ्या गाववाल्यांनी आपण एकत्र आलं पाहिजे. सांगवी आसन, पिंपळे सौदागर आसन, पिंपळगोगाव आसन, रातनी आसन, वाकर आसन, शेरगाव आसन, पुनवळे आसन, रायवेट आसन, या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आत्मपरीक्षण करावं. उद्याला जी काय आपली लोकसंख्या वाढणार आहे, ह्या कचऱ्याचे विल्हेवाट कशी लावायची? आज गावागावामध्ये, वार्डामध्ये कचऱ्याचे ढीग सापडलेले आहेत. योग्य नियोजन नाही, का नाही याचं त्यांनी सगळ्यांनी आत्मपरीक्षण करावं. आज भुसरीसारख्या ठिकाणी मुशीमध्ये मोठा डेपो होता आणि त्या 10-15 वर्ष मला कळतं की मला पहिलंही नव्हतं आमच्या इथं, पण कळलं की कचऱ्यापासून वीज निर्मिती, खत होती. मग खत होता असताना एवढा डेपो, एवढा डोंगर झालाच कसं काय? आज महापालिकेने मला एकच सांगायचं की ह्या कचरा डेपो मागं काय गुटबंगाले. आज आमची अजितदादा स्वर्गीय असते तर नक्कीच या ठिकाणी वेगळा इतिहास झाला असता. माझ्या गाववाल्यांना विनंती आहे, बाबांनो,
सत्ता, संघर्ष, विकास हे आमचे ध्येय आहे. सत्ता आहे, संघर्ष पण करावं लागेल, पण पायाभूत सुविधा आपल्या पिंपरी चिंचवडकरांना मिळाल्या पाहिजे. दिवसेंदिवस आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि कचऱ्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी होणार आहे. आणि मोठ्या सोसायटी झालेल्या आहेत, मोठ्याने टावर झालेले आहेत. आज त्या ठिकाणी पण ती लोक कचऱ्याचा विल्हेवाट लावतात. पण आज पिंपरी चिंचवड शहराला, महापालिकेला माझी विनंती आहे आयुक्त साहेबांना की आपण माननीय महापौर असतील, माननीय नगरसेवक असतील, यांनी संयुक्त दौरा करून पिंपरी चिंचवडकरांच्या जनतेची विश्वास संपादन करून कचऱ्याचा विल्हेवाट कसा लावला पाहिजे ही त्यांनी बघावं अशी माझी विनंती. मी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं ही आमच्या आयुक्तांना आणि आमच्या स्थानिक नेत्यांना, आमच्या गाववाल्यांना विनंती करीत आहे.